जेव्हा गळत अंधार लाटांसारखा उठतो रात्रीचा, जेव्हा गुपचुप होतो हा स्वतः माथे शोधत मन, असेच भटकतो आम्ही रस्त्यांवर हो. आकाशात तारे जसे जातात समजू नका. मी एकटा चाललो लढण्यासाठी, या मार्गाला न ओळखता तुझ्या भविष्यासाठी मी तर चाललो लढण्यासाठी. समजू नका, समजू नका, विचार न करता. खाली उतर, चल उतर, खाली उतर, लवकर ये. बोललो ना खाली उतर. चल गुपचूप, चल गुपचूप, चल चल. जास्त नाटक करू नकोस. चल ना पुढे. गुपचूप उभा राहा. चल. येतोस की नाही आता? चल चल चल. गुपचूप उभा राहा, बोललो ना. आवाज करू नको रे. चल बस बस चल. बांधायला बस. बांध रे हात याचे. कसं चाललंय? रात्रभर काम करून काही फायदा झाला? काही कबूल केलं का याने? मी सकाळ होण्याच्या आत याच्या तोंडून खरं काढून घेईन मॅडम. तुम्ही जाऊ शकता. हा ठीक आहे, जास्त नका मारू. उद्या याला माझ्याकडे पाठवा. ठीक आहे मॅडम. सांग लवकर, सांग काय तू काय बोलला? बोल. त्यांचा प्लॅन तुला संपवण्याचा होता ना. आपला गुन्हा कबूल कर. तुझ्यासाठी हेच चांगलं आहे.
गुपचूप सांगून टाक. काय सांगतोय बोल. सांगणार नाहीस? सकाळपर्यंत हा? तुझी जीभ सांगणार नाहीस का? टाकेन. बोल. तुला तोंड उघडायला लावतो. बोल. मारा याला. सांग. आणखी मारा. अच्छा. बोल. खूपच अक्कल सगळं काही दाखवतोस. सांगेल हा. बोल आम्ही सुद्धा बघतो की हा कसा नाही बोलत. बोल लवकर लवकर बोल. चल बोल. बोल. मारा याच्या पायावर. आणखी मार, आणखी मार. जोर हा बोलत नाही, मारत राहायला. आज तुझ्या तोंडून खरं काय ते काढणारच आम्ही. हा? काय समजतोस का तू? हा? तू हत्या केलीस ना? बोल बोल. खरं नाही सांगणार. जोवर तू सांगणार नाही आम्ही सोडणार नाही. एकदा जर का निसारस झाले तर तुझ्यासाठी चांगलं नाही होणार. ते तुला मारून टाकतील आणि फाशीवरती लटकवतील. सांग. बोल 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 लवकर बोल लवकर. बस. सर निसार सरांनी सांगितलं की सकाळ होण्याच्या आधी याच्याकडनं खरं काय ते काढून घ्या. अशाने तो खरं बोलणार आहे. हात सोड त्याचे. सर सकाळी त्याला मॅजिस्ट्रेटच्या समोर घेऊन जायचं आहे. चल गुपचूप. चले चल. तोंड नाटकं बंद. करू नको. चल. चल बस आत. बस गाडीत. चल लवकर कर बस. तो इथेच कुठेतरी असेल. चला. हॅलो, मी तुला नंतर कॉल करतो. त्याने पाण्यात उडी टाकली. थांब तिथे. तो तिथे पोहोचण्याआधी आपण त्याला तिथून गाठूया. लवकर लवकर करा.
हे कृपा. अरे तुम्ही कधी आलात मी पण आत्ताच. आणि काय चाललंय सीताली? तुला एक चांगली बातमी द्यायची आहे. एर्नाकुलम मध्ये मी एक नवीन शाखा सुरू तर मग केली आपण आहे. पूर्वीसारखं खेळू बागडू शकतो आता? हो का नाही. आणि आता तू कुठे चाललायस? बस मास्टरलाच भेटायला चाललो होतो. बरं त्याला भेटलास तर सांग, मी पण आठवण काढली. हो हो सांगेन ना. तुम्ही तर सकाळ सकाळी सुरू झाला. तसाही पावसाळा संपलाय. मातोकुट्टीला सांगा की बाजारात जाऊन केळीच्या लागवडीसाठी बियाणे घेऊन ये. हा मला सुद्धा काही. बाबा हा बाळा. अरे आरामात बाळा. हा थोडं सांभाळून. बाबा तुम्ही मला पैसे देणार आहात बोलला होतात. पण तुला पैसे का हवे? सर उद्या जोजीचा बर्थडे आहे तर हा. गिफ्ट विकत घ्यायचंय. तू घरी जा बाळा, तिथे येऊन देईन मी. लगेच याल ना? हा. मी बाबांना घेऊन सोबत येईन. आपण एकत्रच गिफ्ट काही घ्या. हरकत नाही, मी एकटीच विकत घेईन. हे एक सरप्राईज गिफ्ट आहे. मी जा, येते जा. आता. तू त्याच्यासाठी गिफ्ट खरेदी करणार आहेस का? तुम्ही नंतर ते बघू शकता. आधी मी सांगितलंय तिथे चला. हा ठीक आहे ठीक आहे. माझी मस्ती करू नका. तुम्ही तिथे थांबवू शकता. मी वाट बघू की निघून जाऊ? थोड्या वेळानंतर या. बरं ठीक आहे. काय हवंय तुम्हाला? फोनचं एखादं चांगलं मॉडेल आहे? आमच्याकडे सगळेच मॉडेल्स आहेत. हा नवीन आलेला आहे. हा वाला इतका खास नाहीये. तो वाला दाखवा. हा सुद्धा एक चांगला मॉडेल आहे. हा कितीचा आहे? फक्त 16,000मध्ये. 16,000? हा जो आहे तो महाग नाही आहे आणि खूप चांगला देखील एकदा आहे. दाखवता का? खूप लोक विकत घेतात ते मॉडेल. अच्छा तर मग हाच द्या. ठीक आहे. जोजी शी, जोजी मला शांततेत झोपू सुद्धा देत नाही. जोजी ए उठ ना प्लीज. उठ ना. उठ बोलले ना. अरे उठ ना आता. हॅपी बर्थडे. हे घे. हे काय? तुझा तो डब्बा फोन फेकून दे आणि आता हा यूज कर. बरं ठीक आहे. पण हे विकत कसं घेतलं? आता ते सगळं विचारू नकोस. जा आधी आंघोळ कर आणि तयार हो. तुझा बर्थडे आहे. तुला चर्च जायचंय ना? हो पुरे झालं आता. अरे वा लवकर आलास. चल आता उठ. तू आत का नाही आलीस? मी म्हंटल बर्थडे बॉयला थोडा वेळ एकट्यालाच राहू दे. चल. इथे आल्यावर मी जे काही मागेल ते मला मिळेल का? मग आज तू काय मागितलं ते सांगशील? पूर्ण झाल्यावर सांगेन मी. तो इथेच कुठेतरी असेल. तिकडे त्या बाजूला जाऊन बघा. लवकर करा.
अरे जाळ्या लवकर चाल ना. हॅलो, आज एकटायस का? नाही ते मागून येते ना. बरं बरं. मतदानाविषयी नाराजी व्यक्त केली. 47 सदस्य नमस्कार. 17 सदस्यांनी पक्षाकडून मतदान केले. 19 सदस्यांनी विरोधात मतदान केलं. भारतासह 11 सदस्य अनुपस्थित राहिले. स्टीफन हत्याकांडचा आरोपी जोझी पोलीस कस्टडीतून फरार झाला आहे. स्टीफन एक शेतकरी युवक होता. त्याची केएन बीच रिसॉर्ट मध्ये जोझीने हत्या केली होती. डीवायएसपी बिना जोनच्या नेतृत्वात एका टीमने जोझीला बेड्या ठोकल्या होत्या. आज सकाळी मॅजिस्ट्रेट कडे जाताना जोझी फरार झाला. या प्रकरणामध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. सीआयए अलेक्स जोसेफच्या नेतृत्वात टीम आजकाल तर दहशतवाद खूप वाढला. अपेक्षा आहे की अपराध्याला लवकरात लवकर पकडले जाईल आणि त्याला त्याच्या अपराधाविषयी शिक्षा मिळेल. सर, हे प्रवीण, डीएसपी आहेत का? मॅडम एसपी ऑफिसला आहे. निसार साहेब देखील आहेत. ओके.
चला आता आज जा. ऐका, फक्त 24 तासात विक्टिमला पकडा आणि इथे घेऊन या. सर समजलं का? सर अचानक त्याने आमच्यावरती हल्ला केला. तुमचं हे काम पोलीस अधिकाऱ्यासाठी शोभा नाही देत. आपला गणवेश काढा आणि दुसरं काम करा. सर आता असं गप्पा बसू नका. जा आणि त्याला पकडून आणा. जय हे घे रमैया. बस एकच. थँक्यू. अरे तू पण घे ना. थँक्यू. हे घे विलासनी, तू पण घे. ते इकडे घेऊन ये. हा आनंदाची काय बातमी आहे? सर, मी नवीन गाडी घेतली. हा, आता पावसाचं कारण देऊ नकोस, वेळेवर येत जा. अरे सर, तुम्ही पण. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, डॉक्टरांकडनं विकत घेतलेली जुनी कार विकून टाका. पण तुम्ही त्यालाच तयार नाही. तुम्ही इकडचे मालक आहात आणि ते तर मलाच माहितीये. माझ्या वडिलांनी प्रचंड कष्टाने हा व्यवसाय सुरू केला होता. घरोघरी जाऊन कपडे विकून व्यवसायाची सुरुवात केली होती. नंतर मी हे दुकान उघडलं होतं. हे तुम्ही मला आधी सांगितलंय. तेव्हा कुठे मी इथपर्यंत पोहोचलोय. तर मला स्कूटरवर येणारा मालकच राहू दे. पण सर, माझं असं म्हणणं होतं की तिरपूर वरून पॅकेट्स आले ते काढून ठेव. गोष्टी सांगून वेळ वाया घालवू नकोस. जा तुझं काम कर. तुमचं मालक कुठे? इकडे आहे सर. बापरे, रेड पडते की काय? या साहेब. जोजी कुठे? मला नाही माहित सर. खरं सांग, नाही तर तुला आणि तुझ्या फॅमिलीला या केस मध्ये खेचे. मी खरं सांगतोय साहेब. खरं माहिती नाहीये की तुला सांगायची इच्छा नाहीये? मी माझ्या पद्धतीने विचारू का सर? त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली तर चौकीत येऊन सांग ठीक आहे, आम्हाला. बरं काम होईल तुमचं. मी तुम्हाला फोन करीन. तू हा युनिफॉर्म घातलायस त्याचा काय अर्थ आहे? हे मीडियासाठी 1 आठवड्यामध्ये सरकारची खिल्ली उडवण्यासाठी खूप आहे. होम मिनिस्टरच्या अपयशामुळे सरकार काही कामाचं नाहीये हे दिसून येतं. पोलीस गुन्हेगाराच्या मागे पडली आहे सर. आम्ही त्याला कस्टडीत घेऊ. तू सरकारला संकटात टाकून मोठं काम करतोयस असं वाटतंय. सर, तुला तर फक्त सर करण्याऐवजी काही अजून येत नाही. पण उत्तर तर मला द्यावं लागेल ना. 24 तासांच्या आत जर अपराधी पकडला गेला नाही तर तू रिझाईन करणार. समजलं? सर. मला नाही वाटत की ते लवकर पूल बांधतील. फक्त आश्वासनं देतात. मला थोडं पाणी मिळेल का? जो खून झाला त्याचा अपराधी हाच आहे ना? तू न्यूज नाही का पाहिली? हो, तोच आहे. मलाही वाटतंय. माझी खात्री आहे आंटी, त्या खुनाचा अपराधी हाच आहे ना? तो इथून कुठे लांब गेला नसेल. इथे आसपासच लपलेला असेल तो. तुम्ही त्या बाजूला जा आणि तुम्ही इथे जा. ठीक आहे सर. घोर कलियुग आलाय. चल. कोणी दाढीवाला माणूस इकडून गेला का? हो, दाढीवाला तिथे गेला. चला. याच्यापेक्षा तू सिक्युरिटीचा जॉब का नाही करत? जर गुन्हेगाराला कसं नेतात हे माहित नाही तर नोकरी सोडून दे. निसार आहे का तिकडे? फोन दे त्याला. निसार, मी लवकरच पोचते. लायकाडला पोचतोयस ना? त्याला जाऊ नको देऊस. लवकरात लवकर अटक करा. ठीक आहे? तुमचं लक्ष सगळीकडे असायला पाहिजे. ठीक आहे सर. मॅडम, गुन्हेगाराला घेऊन जाताना काय करत होतात? तुमच्या लापरवाहीमुळे सिनियर मला खूप ओरडले. असे उभे नका राहू, काहीतरी बोला.
दूर कुठे खूप दूर कुठे जसा दिवा जळतो, दूर कुठे एका किनाऱ्यावर दिवा जळतो, दूर कुठे खूप दूर कुठे जसा दिवा जळतो, चला रे इथेच असेल तो. दूर कुठे एका किनाऱ्यावर दिवा जळतो, मनात गोंगाट माझ्या चालू आहे, मनाला वाळवंटी सीमांचा शोध आहे, पेटल्या ज्वाळांधार या रस्त्यांमध्ये. आता कशाला भेटली? मग तो कुठे तुलाच वाटायचं ना की रबराची झाडं तोडून इथे दुसरं काहीतरी लावा. विचार कर, जर तोडली असतेस तर आज काय केलं असतंस तू? अरे आत्ता झोपेतून उठलास? हो, गेम खेळत होतो. काय रे, फोनवर खेळण्याऐवजी झोपला असतास ना? झोप तर पूर्ण झाली असती. तू जरा शांत हो मुत्तू कुट्टी. हो झालो गप्प. तू ये बाळा. शैताली नावाच्या माझ्या एका मित्राने एक नवीन व्यापार सुरू केलाय. मी त्याला सांगितलं की तुला नोकरीची गरज आहे, एकदा जाऊन भेटून ये त्याला. नक्कीच काका. बाबा नेहमी माझ्या नोकरीवरून भांडण करत असतात. आता ही माझी चूक नाहीये ना, ज्या कंपनीत काम केलं ती कंपनी बंद पडली. शिक्षणानंतर मला परदेशात जाण्याची ऑफर मिळाली, पण जाऊच दिलं नाही. त्यांची एकच अट होती की मला कायम इथेच नोकरी करावी लागेल. त्याचं कारण हे आहे की त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. त्यांची एवढीच इच्छा आहे की तू नेहमी त्यांच्या सोबत राहावस. त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेत जाऊ नकोस. तू जा, आजच त्यांच्याशी बोलून घे, वेळ वाया घालवू नकोस. मी आजच जाणार आहे काका. जोजी, जोजी, काय झालं? जोजी, काय झालं? जरा थांब, आलोच. काय झालं? का रडतीयस तू? सांग ना काय झालं? अगं का रडतीयस सांग. अगं सांग ना काय झालं, का रडतीये? तो कोण? तो स्टेफिन. मी तुला नव्हतं सांगितलं, त्याने मला मारलं. तुला मारलं? का पण? घरी परतताना तो माझा पाठलाग करत होता. त्याने मला कारमध्ये बसायला सांगितलं. जेव्हा मी नाही म्हटलं तेव्हा जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. कुठे सापडेल मला तो?
दादा स्टीफनची रूम कोणती आहे? इथून लेफ्ट इथेच आहे. थँक्यू. काय झालं सर? तुम्ही इथे कशाला? जोजी घरात आहे का? तो अजून उठला नाहीये, आतमध्ये झोपलाय सर. तुम्ही दोघे आत जा. काय झालं? का? मला नाही माहित. चल आमच्या सोबत. पोलीस इथे का आले? चाल म्हटलं ना तुला. अहो काय झालंय? चल. काय केलं याने? कुठे घेऊन चाललात? अहो, ऐका ना. अहो, कुठे घेऊन चाललात माझ्या मुलाला? अहो, काहीतरी करा ना. हे लोक कुठे घेऊन चाललेत माझ्या मुलाला? चल रे गुपचूप चल. प्लीज चल चल सर. चल गुपचूप चल. जोजी, काय झालंय? मागे साहेब सांगा ना जोजी, काय झालं? तुम्ही याला का घेऊन जाताय? साहेब यांनी नक्की काय केलं? चला रे गाडी चालू कर. अरे तूही चल जोय. मी नाही येणार. तो ऐसा आहे मला बघून चिडतो. तो माझा राग तुमच्यावर काढेल. तुम्ही दोघे जा. कोणाला भेटायचंय? साहेब आम्हाला जोजीला भेटायचंय साहेब. आता त्याला नाही भेटू शकत. सर फक्त एकदा भेटून आम्ही निघून जाऊ. त्यांनी काहीच नाही केलं. सांगितलं ना आता नाही भेटू शकत. तुमच्या मर्जीने काय होणार नाही. बाहेर कसला आरडाओरडा चाललाय? सर जोजीच्या घरचे आलेत. ऐक रे यांना परत पाठव. साहेब जोजीला एकदा भेटू द्या साहेब. सर फक्त एकदाच बोलू द्या त्याच्याशी. त्याची आई हॉस्पिटलमध्ये आहे साहेब. तुम्ही दोघं घरी सर जा. प्लीज. साहेब फक्त एकदाच भेटू द्या मग आम्ही निघून जाऊ. कायद्याच्या दृष्टीने आम्ही याची परवानगी नाही देऊ शकत. सर जोजी कुणाला मारू नाही शकत. त्याला भेटायची कोणाला परमिशन नाहीये. एकदा सांगितलेलं कळत नाही का? निसार सर इथे थांबून तुम्हाला काही फायदा नाही होणार. आम्ही जोजीसाठी काही नाही करू शकत. आता निघा इथून. वेळ घालवू नका आणि चांगल्या वकिलाला भेटा. तो बघा तिकडे उभा आहे. दिसतोय ना? तिथे निसटता कामा नाहीये. मी तुझी केव्हापासून वाट पाहतोय. कुठे आहेस तू? मी इथे ब्रिज जवळ बसलोय. केव्हा येणार तू? माझी गाडी, माझी बाईक, कुठे घेऊन चालला? दूर कुठे, खूप दूर कुठे जसा दिवा जळतो. दूर कुठे एका किनाऱ्यावर दिवा जळतो. सत्य
सत्य ते आहे जे मरूनही बोले. ब्रिजला क्रॉस करून पुढे जातोय. ओव्हर. पडद्याच्या मागील भेद उघडे. हा तो रस्ता ज्याला कोणी नाही पाहिला. कोण्या दिशेला जाते दूर प्रवास रेषा. हे खरं आहे की अधुरा ठिकाण पोहोचायचं. जिथे न्याय नाही तिथे काय करू सांग मना. सत्य ते आहे जे मरूनही बोले. पडद्याच्या मागील भेद उघडे. सत्य ते आहे जे मरूनही बोले. पडद्याच्या मागील भेद उघडे. मे आय कम इन सर? येस. मी सिनियर ऑफिसरचा दबाव सहन नाही करू शकत. जर ते गुन्हेगाराला पकडू शकत नसतील तर ते या नोकरीच्या लायकही नाही आहेत. बसा इथे. तुम्ही तिथे काय करत होतात? सर ते मी मीडियाला कोणी रिपोर्ट नाही केलं पाहिजे. सर. तुम्ही काल चॅनलवर चर्चा नाही पाहिली? हो सर. काल पूर्णच्या पूर्ण चर्चा पोलिसांच्या अक्षमतेबद्दल होती. लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडावंच लागेल. सर मला वाटतं की सीआय एलेक्स जोसेफला चौकशीवरून हटवलेलंच बरं. आपण त्याच्या जागी कोणाला नियुक्त करू शकतो? सर सीआय प्रदीप कुमारलाही नियुक्त करू शकतो. ठीक आहे, बरं आपण तसंच करूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूप दिवस झाले तुम्ही इथे दिसला नाहीत. काय झालं? आम्ही मुत्तुकुट्टीच्या मुलासाठी सैरावैरा पळतोय म्हणूनच. त्याने खूप मोठा मूर्खपणा केला. काय केलं त्याने? पोलीस कोठडीतून पळून गेला. हो, न्यूज मध्ये पाहिलं मी. मुत्तुकुट्टी आणि त्याची बायको खूप हैराण आहेत. काय करतील? तो खूप साधा माणूस आहे. त्याचं तर नशीबच वाईट आहे. मी स्टीफनला ओळखायचो जो मेला. तो बँगलुरूमध्ये माझ्या एका मित्राच्या कंपनीमध्ये केमिस्ट होता. त्याला आपल्या कंपनीमध्ये इमानदारीमध्ये काम करण्याऐवजी ड्रग्ज आणि माफियामध्ये इंटरेस्ट होता. जेव्हा मालकाला कळलं त्याला काढून टाकलं. त्याच्यानंतर तो कोचीमध्ये आला. अच्छा, म्हणजे तू त्याला ओळखतो? हो. त्याच्या बायकोचा मृतदेह बँगलुरूच्या फ्लॅटमध्ये सापडला. आता काही लोक म्हणतात की तिला मारून टाकलं आणि काही लोक म्हणतात की तिने आत्महत्या केली म्हणून. आता कारण काहीही असो पण सध्या या केसला दाबून टाकलंय. फारच वाईट बातमी आहे. तो जिथेही जातो तिथे तरुण मुली त्याची कमजोरी आहे. ड्रग माफियाने नाकी नऊ आणले. चला नंतर भेटूया. बरं ठीक आहे. तर मग मी निघतो आता. माझी एक बोर्ड मीटिंग आहे. चला भेटूया. फोन उचल जॉय. हां हॅलो. हां बोला ना. नाही, आज स्टँडवर नाही आहे. रिक्षा नाही चालवत आहे. आज मी केई स्कूलमध्ये आलो आहे. माझ्या मुलीच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी मला इथे यावं लागलं. ठीक आहे. कोण होतं रे? माथुकुट्टी होते. चल. ओके. हो ठीक आहे. ओके ओके. मी हे काल न्यूजमध्ये पाहिलं. आजकाल ते जास्त रेटिंग मिळवण्यासाठी न्यूजला तोडून मोडून दाखवत असतात. तुमचं ट्रान्सफर कुठे होत आहे? त्रिवेंद्रम. तिकडच्या शाळेत माझ्या मुलाचं ऍडमिशन करायचं आहे. इतकं लवकर ट्रान्सफर होईल अशी कल्पना नव्हती. हे ऑफिसमधनं सील करून घेऊन या. ठीक आहे? हो बरोबर. आपण मुत्तुकुट्टूला मदत करायला. ते बघा. ते आपले सीआय साहेब आहेत का? सर तुम्ही इथे? मी माझ्या मुलाचं TC घ्यायला आलोय. मला ट्रान्सफर मिळाली आहे. पनिशमेंट ट्रान्सफर. माझ्या हलगर्जीपणामुळे एक अपराधी पळालाय ना. सर ते पण ह्यात चूक तर त्या मुलाची होती. माझ्या जागेवर जो येणार आहे जर त्याने त्याला पकडला तर तो संपला असंच समजा.
सर. तिथे काय त्याने लोकेट केलं का? येस सर. आपण जास्त फोर्स डिप्लॉय केली सर. का? तो कुठे आहे? तो वर आहे सर. आम्ही हा सगळा भाग पिंजून काढलाय सर. बघूया कुठे जायचंय. सर ह्या इकडे. तुम्ही लेफ्टला जा, तुम्ही राईटला जा. पळून जाशील काय? पळून जाशील? एवढी हिंमत? पोलिसांपासून पळून जातो? त्रास दिलायस तू. आज तुला घडवतो. सर, निझारला थांबायला सांग. जर त्याला काही झालं तर आपण अडचणीत येऊ. सर. मेडिकल करून रिमांड रिपोर्ट तयार कर. त्याला मॅजिस्ट्रेट समोर न्यावं लागेल. तुला स्वतःचा पक्ष मांडायचा आहे का? मी काहीही केलं नाहीये सर. मग तू पळून का जात होतास? मास्टर आत आहेत का? हो, आतमध्ये आहेत. आता ही पण गेली. मास्टर, पोलिसांनी जोजीला पुन्हा पकडलंय.
अरे गुपचूप आता इथे पडून राहा. थँक्यू. ठीक आहे. मम्मी तू लवकर आली होती. बस आत्ताच पोचले. निसार मॅडम काय अपडेट आहे? त्याला आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. काही दिवस तो तिथेच राहील. त्याच्यापासून सावध राहा. लक्ष ठेवायला एक ऑफिसर तिथे ठेवलाय मॅडम. सिक्युरिटी स्ट्रॉंग असली पाहिजे. येस मॅडम. चल. ऊन जरा जास्तच जाणवतंय. चल त्या दुकानात जाऊन थंड पिऊया. हो. एक कोल्ड ड्रिंक दे रे. जास्त थंड नाहीये. चालेल. दादा ॲडव्होकेट साहेबांचं घर कुठे? बँकेच्या बाजूला. तिकडे तिकडे का? तिसरं घर. ओके. जोजीचे बाबा तुम्हीच का? हो. तुम्ही जोजीला ओळखता? हो माहितीये. मी जोजीच्या केसबद्दल ऐकलंय. तुम्ही इथे काय करताय? आम्ही जोजीच्या केसबाबत एका वकिलाला भेटायला चाललोय. त्यांना भेटलात का? नाही अजून. आम्ही ॲडव्होकेटना भेटायला आलोय. तुम्ही त्यांना ओळखता का? हो माहितीये. ॲडव्होकेट वोबन त्यांच्यापेक्षा चांगले आहेत. ते आतापर्यंत एकही केस हरले नाहीयेत. तर त्या वकिलांशी भेट घडवून देऊ शकता तुम्ही? हो नक्कीच. मी सकाळपासून फोन करतोय पण फोन उचलत नाहीये. माथुकुट्टी कुठे आहे? उन्होंने उन्हें स्टेशन बुलाया था. ते मास्टर बरोबर तिथे गेले. आज आम्हाला वकिलाला भेटायचं होतं. ओह. त्याने आज आम्हाला इथे बोलवलंय. खरंच? त्याला यायला जरा उशीर होईल. तू तयार होऊन जरा लवकर ये, मग वकिलाकडे जाऊन येऊ. ठीक आहे. तुम्ही जाऊन वकिलाला भेटून घ्या. मी स्टेशनला जातो. माथुकुट्टी आणि मास्टरला घेऊन हो येतो. ठीक आहे. आत या. बसा. हो आम्हाला सकाळी वकील सौम्याने बोलवलं होतं. तुम्ही स्टीफन हत्याचे आरोपी जोजीचे आई वडील आहात का? हो. ही जोजीची आई आहे. मी यांच्या मित्रपरिवारापैकी एक आहे. जोजीच्या बाबांना सकाळी पोलीस स्टेशनला बोलवलेलं. ते तिथेच गेले आहेत. जोजीनेच त्याची वास्तवात हत्या केली होती का? माझा मुलगा निर्दोष आहे सर. तो कुणाचाही खून नाही करू शकत सर. नाही करू शकत. त्याला वाचवा सर. तुम्ही जोजीला वाचवू नाही शकत का सर? तुम्ही जरा हिमतीनं घ्या. त्याला काही नाही होणार. मी जोजीची केस नक्की लढवेन. पहिल्यांदा मला या केसची स्टडी करावी लागेल.
कदाचित मी वाचणार नाही आई, मी फसलोय. जॉय अंकल. हे बघ बाळा, तू निराश होऊ नकोस. आपल्याला एक चांगला वकील मिळाला. बाळा. चला लवकर. सर फक्त 1 मिनिट. बाबा कुठे आहेत? ते का नाही आले? बाळा जोजी, तुझे वडील तुला या परिस्थितीत कसे पाहू शकतील, म्हणून ते नाही आले. चल लवकर, वेळ झालेली आहे. अपराध करताना विचार केला असता तर रडला नसता. चल लवकर. आज मथुकुटी नाही आला, सकाळपासून दिसलाच नाही. तो चर्च मध्ये गेलाय. तो म्हणाला तो आज नाही येऊ शकत. दुकानात विक्री जरा कमी आहे म्हणून पैसे द्यायला जरा उशीर झाला. मला सध्या पैशांची काहीही गरज नाहीये. हवे तर तुम्ही ठेवून घेऊ शकता. नाही मास्टर, मला हे संपवायचंय सगळं. मी माझ्या मुलीचं लग्न जोजी सोबत करून त्याला माझं दुकान सोपवणार होतो, पण नेहमी आपण जसं विचार करतो तसं घडतंच असं नाही. जेव्हा कधी जोजी बाबत विचार करतो तेव्हा वाईट वाटतं. वाईट वाटून घेऊ नका. सत्य लवकरच समोर येईल. जोजी परत येईल. मोठ्या मुलीच्या लग्नात तिला ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या सगळ्या मी तिला दिल्या, पण नंतर मला जाणवलं की तिचं लग्न म्हणजे एक चूक होती. मी खूप विचार केल्यानंतर अर्चनाच्या इच्छेनुसार जोजीशी लग्न ठरवण्याबाबत विचार केला, त्याच्या धर्माचा विचार न करता. पण बघ ना आता काय झालं. उद्या सकाळी जॉय मास्टर कुरुपू बरोबर कोर्टामध्ये येणार आहे. आता तर सगळं काही त्या देवाच्या हातात आहे. आपल्या मुलाने काही चुकीचं नाही केलंय. तो काही चुकीचं नाही करू शकत. हे ईश्वरा. बाजूला वा ना. जोजी. बाजूला वा की. जोजी. चल. बबन सरांना या केसमध्ये जास्त रुची आहे. ते स्वतःच या केससाठी इथे येते. चुप चाल रे. माझं बाळ. चल म्हटलं ना. मुत्तुकुट्टी, सध्या त्याच्या जवळ जाऊ नकोस. तू इथेच थांब. अंकल, मी काही चुकीचं केलं नाही. चल रे. तुम्ही मला आता चर्च मध्ये नेता. हा चल बस. तुम्ही गेलात तरी चालेल.
SC नंबर 138/21 आरोपी जोजी. युअर ऑनर, या प्रकरणामध्ये 2 साक्षीदार आहेत. स्टीफन ज्याची हत्या झाली होती त्या दिवशी केन बीच रिसॉर्ट मध्ये थांबला होता. त्या रात्री जोजी स्टीफनला भेटण्यासाठी रिसॉर्ट मध्ये गेलेला होता. CW1 देवसिया त्या हॉटेलमध्ये रूम बॉय म्हणून काम करतात. CW1 देवसिया. मी न्यायालयात जे सांगेन ते खरं सांगेन. त्या रात्री जे काही झालं कोर्टाला सांगा. सर, स्टीफन नेहमीच त्या रिसॉर्टमध्ये असायचा जिथे मी काम करतो. स्टीफननी दुपारपर्यंत त्या रूममध्ये चेक इन केलेलं. हा मुलगा त्या दिवशी रिसॉर्टमध्ये आला होता सर. सर, स्टीफनची रूम कोणती आहे? इथून डावीकडे C1. थँक्यू सर. जोपर्यंत मी रूम मध्ये गेलो तो मेलेला होता सर. दॅट्स ऑल युअर ऑनर. आय एम फॉर द अक्यूज युअर ऑनर. देवासिया. हा सर. तुम्ही जोजीला खोलीतून पळून जाताना बघितलंय ना? हो सर. सर, ते जेव्हा तुम्ही खोलीत पोहोचलात तेव्हा स्टीफन मेलेला होता. हो सर. तुम्ही जोजीला स्टीफनला मारताना पाहिलं? नाही, मी त्याला फक्त रूममधून पळताना पाहिलं. त्याच्या शर्ट आणि हातांवर रक्त लागलं होतं सर. दॅट्स ऑल युअर ऑनर. CW2 प्रवीण. येस युअर ऑनर, हा प्रवीण आहे. हा केन बीच रिसॉर्ट पासून 1 किलोमीटर लांब पेट्रोल पंपाचा एक कर्मचारी आहे. तो आरोपी CCTV फुटेज नष्ट केल्यानंतर रिसॉर्ट मधून गेला होता. परंतु पेट्रोल पंपाच्या CCTV फुटेज मध्ये आरोपीची ओळख पटवून दिलेली आहे. या व्यतिरिक्त त्या फुटेजवरून हे स्पष्ट झालेलं आहे की जोजीच्या कपड्यांवरती रक्ताचे डाग स्पष्टपणे दिसत आहेत. त्या दिवशी तुम्ही काय बघितलंय ते सांगा आम्हाला. त्या रात्री सर पंपवर माझी नाईट शिफ्ट होती सर. अंदाजे 10:30 वाजता हा पेट्रोल पंपावर आला होता. पेपरात त्याचा फोटो बघितला होता म्हणून याला ओळखू शकलो. मी पोलीस स्टेशनात जाऊन ह्याच्याबद्दल सांगितलंही. दॅट्स ऑल युअर ऑनर. जोजीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग पाहिल्यानंतर तुम्ही त्याला विचारलं काय घडलं ते? मी त्याला विचारलं सर, एवढं रक्त कसं मित्रा? एका मित्राचा ऍक्सिडेंट झाला होता, त्याला हॉस्पिटलमध्ये ड्रॉप केलं. ठीक आहे. कोणाचा तरी ऍक्सिडेंट झाला होता, त्याला हॉस्पिटल घेऊन गेला होता, तेव्हा लागलं. दॅट्स ऑल युअर ऑनर. CW3 CI अलेक्स जोसेफ. काय तुम्हीच या प्रकरणाचा शोध घेतला आणि आरोपीला बेड्या घातलेल्या? हो. दॅट्स ऑल युअर ऑनर. CI अलेक्स जोसेफ. हो. या प्रकरणाची चौकशी करताना तुमची बदली झाली होती? येस. तुमच्या तपासानुसार तुम्हाला विश्वास होता की जोजीनेच त्याचा खून केला? नाही, आम्हाला याच्यावर संशय होता म्हणून त्याला अरेस्ट केला. जेव्हा आम्ही त्याला विचारलं तर त्याने सांगितलं तो स्टीफनला हे विचारायला गेला होता की तो याच्या गर्लफ्रेंडला का हैराण करतोय. बस आम्हाला एवढंच कळलं सर. दॅट्स ऑल युअर ऑनर. CW4
CI प्रदीप कुमार. PW 527 मे बी गिवन अप युअर ऑनर. काय तुम्हीच होतात ज्यांनी या प्रकरणाचा प्राथमिक शोध घेतला होता? हो. काय तुम्हीच ती व्यक्ती आहात ज्यांनी त्या ठिकाण आणि सुरुवातीच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती? सांगा. हो. काय तुम्हीच इतर साक्षीदारांची साक्ष घेतली होती आणि मुख्य माहिती एकत्र केली, शोधकार्याची आणि न्यायालयामध्ये अंतिम रिपोर्ट सादर केलेला आहे, बरोबर ना? हो हो. दॅट्स ऑल युअर ऑनर. तुम्ही कुठल्या पुराव्यावरून हे सिद्ध केलं की तो जोजीच होता ज्याने स्टीफनचा खून केला? पोस्टमॉर्टम अनुसार त्याचा मृत्यू रात्री 10 ते 10:30 मध्ये झाला होता. त्यावेळी रिसॉर्टच्या रूम मध्ये बॉयने जोजीला तिथे पाहिलं होतं आणि फॉरेन्सिक रिपोर्टनुसार स्टीफनच्या शरीरावर जोजीच्या बोटांचे निशाण होते. बोटांच्या ठशांवरून कसं काय सिद्ध होईल की जोजी स्टीफनचा खूनी आहे? असं होऊ शकतं की जोजीच्या आधीच कोणीतरी दुसऱ्याने त्याला मारलं असावं. ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऑब्जेक्शन ओव्हर रूल. दॅट्स ऑल युअर ऑनर. CW8 डॉक्टर शाजी. बरं, तुम्ही स्टीफनचे पोस्टमॉर्टम केले होते ना? हो. तर त्याच्या मृत्यूचं कारण काय? अहो सांगा, कोर्टला काय कारण होतं? त्याच्या डोक्यावर जखम झाली होती, बस एवढंच. दॅट्स ऑल युअर ऑनर. डॉक्टर शहाजी, हो ना? येस. तुमच्या रिपोर्टनुसार मृत्यू डोक्याच्या उजव्या बाजूला लागलेल्या मारामुळे झाला. येस. मग तुम्ही सांगू शकता का मृत्यू नक्की किती वाजता झाला? अंदाजे रात्री 10 आणि 10:30 मध्ये युअर ऑनर. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय की स्टीफनच्या शरीरावर जोजीच्या बोटांचे ठसे होते. तुम्हाला काय वाटतं, स्टीफनच्या मृत्यूआधी स्टीफन आणि जोजीमध्ये भांडण नसेल का झालं? स्टीफनच्या शरीरावर फिंगरप्रिंट्स होते पण तेवढे स्पष्ट नव्हते. असं होऊ शकतं की त्यांचं भांडण झालं असेल. दॅट्स ऑल युअर ऑनर. CW9 SI निसार. काय तुम्हीच या प्रकरणाचे FIR तयार केले होते? हो. दॅट्स मे बी मार्क्ड ॲज एक्झिबिट P12. दॅट्स ऑल युअर ऑनर. SI निसार, तुमच्या जवळच्या कारची किंमत किती असेल? तुम्ही हल्लीच विकत घेतली आहेत ना? कारची किंमत जवळपास 30 लाख तरी असेल. हो ना? हो. तुमच्या छोट्याशा सेवा काळात तुमच्याकडे एवढी महागडी कार घेण्यासाठी पैसे कुठून आले? माझ्या सासऱ्याने मला दिलं होतं. बिझनेस तोट्यामध्ये आहे आणि तुमच्या सासऱ्यांवर केस सुद्धा सुरू आहे. एवढी आर्थिक अडचण असून सुद्धा कार खरेदी करून दिली. ज्या दिवशी स्टीफनचा खून झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही कुणाला तरी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेला होतात की नाही? ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऑब्जेक्शन ओव्हर रूल. मला सांगा मिस्टर निसार, एखाद्या नातेवाईकाला किंवा मित्राला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला होता? मी एका नातेवाईकाला भेटायला गेलो होतो. तर मग DSP विना जॉन तुमची नातेवाईक आहे? त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमध्ये DSP विना जॉनची मुलगी रीनाला भेटायला गेला होता. असं का केलं? त्यांच्या मुलीच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तुम्ही तुमच्या सिनियर ऑफिसर्सच्या इतक्या जवळ आहात की त्यांची जबाबदारी तुम्ही घेतलीत. मी खासगी कामानिमित्त हॉस्पिटलला गेलो होतो. तिथे कळलं की मॅडमची मुलगी ऍडमिट आहे. मग मी त्यांना भेटायला गेलो. दॅट्स ऑल युअर ऑनर. CW10 DYSP बीना जॉन. स्टीफन मर्डर केसचा तपास तुमच्या देखरेखीखाली झालाय? होय. हे सांगा, CI एलेक्स जोसेफची यासाठी बदली केली गेली कारण तुम्हाला तपासात विसंगती आढळून आली? हो, कारण चौकशी संतोषजनक नव्हती. ही पनिशमेंट ट्रान्सफर होती का? होय सर.
तुमची मुलगी कॉलेजमध्ये शिकते ना? ऑब्जेक्शन युअर ऑनर. हे प्रकरण साक्षीदारांच्या कुटुंबाशी कसे संबंधित आहे? आरोपीचे वकील अनावश्यक प्रश्न विचारत आहेत. याची अनुमती नाही द्यायला पाहिजे. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. मला जरा एक सांगा. होय. तुमची मुलगी आणि स्टीफन यांच्यात मैत्री होती ना? सांगा हो की नाही. होय सर. तुमची मुलगी स्टीफनला का भेटायला गेली होती? युअर ऑनर, मान्य वकील या केसला भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. द रिअल फॅक्ट ऑफ द केस इज सप्रेस्ड बाय माय फ्रेंड युअर ऑनर. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. मी कोर्टाला विनंती करतो की DSP वीणा जॉनची मुलगी रीना जॉनची मला चौकशी करण्याची अनुमती मिळावी. त्यांनी मुलीच्या चौकशीबद्दल सांगितलं होतं. DW1 रीना जॉन. इतर DSP ची मुलगी आहे ना? रीना, तुम्ही कुठल्या इयत्तेत शिकता? फायनल इयर मध्ये आहे सर. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहात. तुम्ही स्टीफनला कसं काय ओळखता? उत्तर द्या. ते सर. तू त्या दिवशी स्टीफनला भेटायला का गेली होतीस? सांग रीना. स्टीफन माझा इंस्टाग्राम फॉलोवर होता. मी कॉलेजच्या एका प्रोग्रामच्या स्पॉन्सरशिप बद्दल मी स्वतः स्टीफनला कॉन्टॅक्ट केला होता. प्रोग्राम नंतर आम्ही चांगले मित्र झालो आणि जेव्हा आम्ही जवळ आलो तर मला लक्षात आलं की स्टीफनचा हेतू चांगला नाहीये. हे घे. रीना, कम ऑन डिअर. प्लीज प्लीज रीना, कम ऑन. कम ऑन स्टीफन, रीना. तुझ्या डोक्यात नेहमी हेच चालतं का? रीना, रीना प्लीज प्लीज रीना. स्टीफन, रीना सोड मला. स्टीफन, सोड मला प्लीज. रीना, कम ऑन रीना. रीना, रीना कम ऑन. प्लीज लीव मी. कम ऑन रीना. रीना कम ऑन. रीना. स्टीफन, आय डोंट लाईक दिस. रीना प्लीज, आय रिअली लव्ह यू. आय लव्ह यू रीना. रीना कम ऑन रीना प्लीज. रीना प्लीज माझं म्हणणं ऐक. रीना माझं म्हणणं ऐक प्लीज. प्लीज माझं म्हणणं ऐक. रीना, रीना प्लीज माझं म्हणणं ऐक. रीना मी काय म्हणतोय ऐक. रीना ऐकत का नाही तू? स्टीफन नाव आहे माझं. तू मला ओळखत नाहीस अजून. तुझ्यापेक्षा चांगल्या मुली घेऊन आलोय मी. समजलं तुला? तू इथून जाणार नाहीस. तू कुठेही जाणार नाहीस. स्टीफन, तू मला फसवलंस. तू इथून कुठेही जाणार नाहीस. स्टीफन, गप्प बस आणि तोंड बंद ठेव. कळलं? तुला माहित नाहीये मी कोण आहे. कुठे चाललीस? कुठे पळून चाललीस? इथून जाऊ शकणार नाहीस तू. कळलं तुला? ब्लडी चीटर. मी सर्जन डॉक्टर साजी यांना पुन्हा एकदा साक्ष देण्यासाठी तुमच्याकडून अनुमती मागतो. CW8 डॉक्टर शाजी. डॉक्टर, तुमचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे सांगतात की मृत्यूचं कारण डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झालं. येस. मला सांगा, त्याचा मृत्यू बिअरची बॉटल मारल्यामुळे झालाय? नाही सर, बिअरच्या बॉटलने झालेली जखम मृत्यूचं कारण नाहीये. मला वाटतंय डोक्यावर कुठेतरी वस्तू लागल्यामुळे की पडल्यामुळे मृत्यू झाला असेल, किंवा कुठल्या तरी व्यक्तीने त्याच्या डोक्यावर खूप जोरात मारलं असेल. युअर ऑनर, DSPच्या अतिरिक्त प्रभावामुळे केस विस्कळीत झालीय आणि आपल्या मुलीला वाचवण्यासाठी माझ्या क्लायंटला बळीचा बकरा बनवलं गेलंय. रीनाने स्टीफनवर त्याला मारण्याच्या उद्देशाने हल्ला नाही केला. ते आत्मरक्षणासाठी होतं.
स्टीफन सारखे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींना जाळ्यात अडकवतात आणि त्यांच्या भविष्याची वाट लावून टाकतात आणि अशा घटना तर रोज होत असतात. जेव्हा माझा अशिल जोजी रिसॉर्टवर गेला होता तेव्हा त्याचा हेतू स्टीफनला मारणं किंवा त्याच्यावर हल्ला करणं असा अजिबात नव्हता. माझ्या क्लायंटने खोलीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी स्टीफन मेलेला होता. कदाचित हे तेव्हा झालं असेल जेव्हा स्टीफन नशेमध्ये धुंद होऊन बेडवरून खाली पडला असेल. म्हणून मी न्यायालयाला विनंती करतो की माझ्या क्लायंटला स्टीफनच्या खुनाच्या केसमधून बिनशर्त निर्दोष मुक्त करण्यात यावं. The prosecution miserably fails in proving the charge framed against the accused. In the result, I hereby acquit the accused of the offense under section 302 IPC. Further, I hereby order that the Home Secretary of the state should conduct the departmental inquiry against the corrupt police officers involved in this case and punish them accordingly. कागदपत्रावर मॅजिस्ट्रेटची साईन झाल्यावर ऑर्डरची कॉपी तुम्हाला मिळून जाईल. कोर्टाच्या काही फॉर्मॅलिटीज नंतर जोजी घरी जाऊ शकतो. आता तर सत्य समोर आलं ना. आम्हाला पूर्वीपासून ठाऊक होतं की तो निर्दोष आहे. आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो. मुथुकुट्टी कुठे आहे? ते मीडियाच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी जोजीची वाट बघताय. जोजी आता सुटेल बघा. मला जाऊन मथुकुटीला हे सांगावं लागेल. ठीक आहे, मी वकील साहेबांना भेटून येतो. जोजी आता लवकरच येईल. हा बघ आला. बाळा, मी तुला बोललो होतो ना की ईश्वरच आपल्याला ह्यातून बाहेर काढेल. बाबा, अरे आता का रडतेस? जोजी निर्दोष आहे. जोजी कुठे आहे? जोजी तिकडे त्यांच्या जोजी वकील साहेब, सर. सर, मला वाचवण्यासाठी थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. निघतो आता. स्टीफन, नीच माणसा.
बाळा, न्यायालयाने जोजीला निर्दोष मुक्त केलं. मीच त्या स्टीफनला शिक्षा दिली आहे. मीच त्याला मारलंय बाळा. सर, तुम्हाला मला भेटायचं होतं. हे तुझ्यासाठी आहे जोजी, हे घेऊन जा. तू माझ्यामुळे बरंच काही सहन केलंयस. आपण त्याच्यासारख्या नीच माणसाला समाजात राहू दिलं नाही पाहिजे. आपण त्यांना मारायलाच हवं. तू माझ्यावर आणखीन एक उपकार कर जोजी. सांगा सर, मला काय करायचंय ते मी करेन.